राज्यस्तरीय प्रशिक्षणात आरोग्य शिबिराचे आयोजन. प्रथम एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेअंतर्गत वेळोवेळी समाजोपयोगी कार्यक्रम हाती घेतले जातातच. त्याच अनुषंगाने यावेळी राज्यस्तरीय प्रशिक्षणाअंतर्गत प्रत्यक्ष प्रथम प्रतिनिधी आरोग्य तपासणी शिबिर राबविण्यात आले. तेथील कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आरोग्याची काळजी विचारात घेता राज्यस्तरीय प्रशिक्षणाच्या चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवार दिनांक 11 नोव्हेंबर 2024 या दिवशी घेण्यात आला. सदर शिबिरात प्रथम एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेमधील नागपूर येथील राज्यस्तरीय प्रशिक्षणादरम्यान सदर आरोग्य शिबिर पार पाडण्यात आले. सदर आरोग्य शिबिराची सुरुवात आरोग्य तपासणी करण्यासाठी आलेल्या निवारक स्वास्थ्य कर्मचारी राज्य विमा निगम अंतर्गत आलेल्या डॉक्टरांच्या स्वागताने करण्यात आली. सदर तपासणीत सर्वच प्रथम प्रतिनिधींची तपासणी केली. यामध्ये प्रतिनिधींनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. या आरोग्य शिबिराने प्रथम प्रतिनिधींचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद तर मिळाला. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये संस्थेबद्दल अजूनही चांगली आपुलकीची भावना निर्माण झाली. ही संस्था आपल्या आरोग्याबद्दलही विचार करत आहे. सदर आरोग्य शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी डॉक्टर हर्षवर्धन कांबळे मेडिकल ऑफिसर, विक्रांत धारकर स्टाफ नर्स, रोशन रामटेके लॅब टेक्निशियन, जितेंद्र ठाकूर सहाय्यक सेवक, त्याचबरोबर प्रथम एज्युकेशन फाउंडेशन हमारा गाव उपक्रमाचे राज्यप्रमुख सोमराज गिरडकर आणि सर्व प्रथम प्रतिनिधी उपस्थित होते आणि सदर आरोग्य शिबिर मोठ्या उत्साहात आणि चांगल्या प्रतिसादाने पार पाडण्यात आला. सदर आरोग्य शिबिराची सांगता आलेल्या प्रतिष्ठित डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या आभार प्रदर्शनाने करण्यात आले. सदर टीमचे आभार प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या HR सुलभा धारगावे यांनी मानले आणि आरोग्य शिबिराची सांगता करण्यात आली. महामुंबईसह मिलिंद खारपाटील, उरण. त्या अत्यंत महत्त्वाच्या तपासण्या होत्या. आवाज येत आहे ना माझा? तर तुमचं हिमोग्लोबिन तपासलं, आपण ब्लड शुगर तपासलं, HCT नावाची एक तपासणी केली वैशिष्ट्यपूर्ण, आणि ब्लड प्रेशर आपण चेक केलं. स्पेशली मला असं हे सांगावंसं वाटतं की ज्यांना मी सांगितलं की तुमचं रक्त कमी आहे, आता स्पेसिफिक नाव घेऊन बोलण्यापेक्षा ज्यांना मी सांगितलं की ज्यांना रक्त कमी आहे त्यांनी खरंच आपली ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं आहे. यातल्या 2-3 आपल्या महिला मंडळ जे आहेत त्यांना चक्क त्यापेक्षा थोडं जरी रक्त कमी झालं तर त्यांना ॲडमिट करावं लागू शकते, एक लक्षात घ्या. आणि त्याची याची जी ट्रीटमेंट आहे ती अत्यंत खूप महागडी असतं, लक्षात घ्या. कारण बाहेरून तुम्ही कुठे प्रायव्हेटला जर ॲडमिट जर झाला तर तुम्हाला ब्लड द्यावं लागू शकते. तर ब्लड तुम्ही आणणार म्हणून फक्त एवढं सांगा मला. रक्त कुठून येत असते? ब्लड बँक कडून. आणि ब्लड बँक मध्ये कुठून येते? आपणच. आणि आपण कधी रक्तदान केलेलं आहे? केलेले. बरोबर आहे. तर रक्त हे फक्त मानवातूनच येत असतं. आणि तुम्ही ऑलरेडी ज्यांना मी सांगितलंय की ज्यांना रक्त खूप कमी आहे आणि त्याच्यापेक्षा जर कमी जर झालं तर तुम्हाला खरंच रक्त देण्याची गरज पडू शकते. अशी काही आहेत लोक. तर त्यांना आणि ज्यांचं ESIचं कार्ड आहे त्यांनी आपल्या ESIच्या डिस्पेन्सरीमधनं ट्रीटमेंट घ्यावी. ठीक आहे. डिस्पेन्सरीच्या नंतर आपलं हॉस्पिटलचं हे असतं. तर एक लक्षात घ्या, ज्यांचं ESIचं कार्ड आहे मी त्याच्यासाठी मी काही गोष्टी सांगतो. जसं तुम्ही आता एक नवीन योजनेचं नाव ऐकलं असेल, लाडली बहीण योजना, बरोबर आहे? हो. ह्या सगळ्या बाकीच्या लाडली बहीण किंवा लाडला भाऊ किंवा आणखी कोणती तुम्ही योजनेचं नाव घ्या, ह्या सगळ्या योजना कालांतराने बंद होतात किंवा त्याच्यामध्ये कुठलं तरी काहीतरी त्रुटी काढल्या असते. भारतातली एकमेव तुम्हाला सांगतो तुमच्या संदर्भामध्ये ज्यांच्याकडे कार्ड आहे त्यांच्याबद्दल मोठं आहे, ज्यांच्याकडे कार्ड नाही कारण आपण ESIच्या आपण त्याच्यासाठी आलेलो आहोत. एकमेव योजना अशी आहे की ESIची जी योजना आहे ती गेल्या 1948 पासून तर आता 2024 पर्यंत सुरू आहे. याच्यामध्ये शासनाचा एकही पैसा राहत नाही, तो तुमच्याकडनं पैसे जमा होतात आणि जो कारखानदार आहे. जसं आता तुमची आता ही प्रथम एज्युकेशन फाउंडेशन ही संस्था आहे, तसं तुमचे समजा 200 रुपये भेटत असतील, एक लक्षात तुम्हाला तो बेसिक सांगतो आणि मग पुढे जाऊ आपण. तुमचे 200 रुपये जर भेटत असतील तर प्रथम एज्युकेशन फाउंडेशन